हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्नस्थान वर्णांच्या प्रयत्नस्थानाबद्दल अभ्यास करणार आहोत। प्रयत्न म्हणजे काय असतं? आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करतो आणि तो वर्णाचा उच्चार करताना मुखामध्ये जी अवयवांची हालचाल होते तिलाच म्हणतात प्रयत्न। आणि जसे की पहा, क हा वर्ण आहे। क हा एक वर्ण, त्याचा आपण उच्चार करतो तेव्हा पहा मुखामधले कोणकोणत्या अवयवाचा, मुखामधले जे अवयव आहेत त्यांची हालचाल कशी होते त्याचा अभ्यास करायचा। जसं की हे मुखामधले जे अवयव आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात, दूर जातात, काय होते नेमकं त्याचा अभ्यास करणं म्हणजेच काय, ते असतात प्रयत्न। असे जे प्रयत्न आहेत ते दोन प्रकारचे आहेत। कोणकोणते पहा, अभ्यंतर आणि बाह्य। अभ्यंतर प्रयत्नाचे परत 5 प्रकार पडतात आणि बाह्य प्रयत्न जे आहेत ते 11 प्रकारचे आहेत। आता प्रत्येकाबद्दल पाहूया। सर्वात पहिले पाहू आपण अभ्यंतर प्रयत्नाबद्दल। अभ्यंतर प्रयत्न काय असतात त्याची व्याख्या पहा। वर्णाचा उच्चार करत असताना मुखामध्ये जी होणारी अवयवांची हालचाल असते ती अवयवांची जी सुरुवातीची हालचाल म्हणजेच अभ्यंतर प्रयत्न असतात। आणि ह्या अभ्यंतर प्रयत्नाचा अनुभव फक्त आणि फक्त वक्त्यालाच येत असतो। अभ्यंतर प्रयत्न 5 प्रकारचे आहेत पहा, कोणकोणते? स्पृष्टम, ईशतस्पृष्टम, ईशतविवृत्तम, विवृत्तम आणि संवृत्तम असे 5 प्रकारचे आहेत। सर्वात पहिला आहे स्पृष्टम। स्पृष्टम म्हणजे काय? जे आपण वर्ण उच्चार करतो त्या वर्णाचा उच्चार करताना मुखातले अवयव जे असतात ते एकमेकांच्या अतिशय जवळ येतात, याचाच अर्थ स्पृष्ट। मग असे कोणते वर्ण आहेत तर ते पहा, क ते म पर्यंतचे जे 25 व्यंजने आहेत त्यांचा उच्चार करताना मुखातले अवयव कसे एकमेकांच्या जवळ येतात। त्याचं सूत्र पहा काय, कादयो मा वसानाम स्पर्शः। स्पर्श जे आहेत, स्पर्श व्यंजने, स्पर्श वर्ण कोणकोणते आहेत? क ते म पर्यंतचे जे स्पर्श वर्ण आहेत तेच काय आहेत? स्पृष्टम। आता पहा दुसरा अभ्यंतर प्रयत्न कोणता? ईशतस्पृष्टम। ईशत म्हणजे काय? किंचित, थोडेसे स्पृष्ट आहेत, म्हणजे ते जवळ येतात, पण कसं? किंचित जवळ येतात, थोडेसे जवळ येतात। वर्णाचा उच्चार करताना मुखातले अवयव एकमेकांच्या थोडेसेच जवळ येतात, किंचितशे जवळ येतात। असे कोणकोणते वर्ण आहेत पहा ज्यांचा उच्चार करताना किंचित जवळ येतात? य, व, र, ल। हे जे अंतःस्थ आपण म्हणतो, यनो अंतःस्थः, हे सूत्रानुसार यनो अंतःस्था म्हणजे काय? यन प्रत्याहार। यन प्रत्याहारामधले जे वर्ण आहेत ते अंतःस्थ आहेत। यन प्रत्याहारामध्ये कोणकोणते वर्ण येतात? य, व, र आणि ल हे आहेत ईशतस्पृष्ट। ईशतस्पृष्ट कोणते? अंतःस्थ वर्ण। नंतर आहे ईशत विवृत्तम। ईशत म्हणजे काय? थोडेसे, किंचित। आणि विवृत्तम म्हणजे काय असतं? दूर जाणं, विवृत म्हणजे दूर। तर पहा, वर्णाचा उच्चार करताना मुखातले अवयव एकमेकापासून किंचित दूर जातात तेव्हा कोणतं अभ्यंतर प्रयत्न होतं? ईशत विवृत्तम। याचे वर्ण कोणकोणते आहे? श, श, स आणि ह। श, श, स, ह ह्यालाच आपण म्हणतो उष्म वर्ण। उष्म वर्ण याचं सूत्र आहे शल उमानः। शल प्रत्याहारामध्ये जे वर्ण येतात, शल प्रत्याहारातले वर्ण कोणते? श, श, स, ह हेच आहेत उष्म वर्ण। याला आपण म्हणतो ईशत विवृत्तम। ईशत विवृत्तम कोणते? उष्म वर्ण। स्पृष्टम म्हणजे कोणते? स्पर्श वर्ण। स्पृष्टम म्हणजे स्पर्श वर्ण। ईशतस्पृष्टम म्हणजे अंतःस्थ आणि ईशत विवृत्तम म्हणजे उष्म वर्ण। आता पहा विवृत्तम। विवृत्तम मध्ये काय येतं? जे वर्णाचा उच्चार करतो तेव्हा मुखातले अवयव आहेत ते एकमेकांपासून बरेच दूर जातात, खूप दूर जातात, बरेच दूर। ते म्हणजे कोणते असतात? स्वर, सगळे स्वर असतात विवृत्तम मध्ये। त्याचं काय? अचः स्वराः म्हणजे अच प्रत्याहार। अच प्रत्याहारामध्ये काय येतात? सर्व स्वर येतात। ते सर्व स्वरचा प्रयत्न कोणता आहे? विवृत्तम। शेवटचा आहे संवृत्तम। संवृत्तम म्हणजे काय? वर्णाचा उच्चार करताना मुखातले अवयव आहेत त्यांची हालचालच करायची गरज पडत नाही, त्याचं ते कोणतं आहे? संवृत्तम। हे जो रहस्व अ आहे, रहस्व अ त्याचा उच्चार करताना मुखातले याची हालचाल करावी लागत नाही। आणि हे जे अवग्रहचं चिन्ह आहे त्याच्याबद्दल पहा। याचं सूत्र आहे प्रक्रिया दशायाम विवृत्तमेव। प्रक्रिया दशायाम, जी प्रक्रिया म्हणजे काय? कोणती प्रक्रिया? संधीची। दशा म्हणजे काय? स्थिती। संधीच्या स्थितीत जेव्हा हे चिन्ह असतं अवग्रहचं तेव्हाच ते विवृत्त असतं, परंतु प्रयोग दशामध्ये याला अवग्रहचं जे चिन्ह असतं ते वर्णरूपामध्ये असतं। हे झालं स्पृष्टम, ईशतस्पृष्ट, ईशत विवृत्तम, विवृत्त, संवृत्त हे आहेत सर्व काय?
अभ्यंतर प्रयत्न पहा हे सगळे आहेत. स्पृष्टम, स्पृष्टममध्ये कोणकोणते येतात? स्पर्शवर्ण. नंतर आहे ईषत स्पृष्टम, ईषत स्पृष्टम म्हणजे अंतहस्त. ईषत विवृत्तममध्ये उष्मवर्ण. नंतर विवृत्तम, विवृत्तममध्ये स्वर. आणि संवृत्तम म्हणजे काय? रहस्व अ. हे सर्व लक्षात ठेवा. हे MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आणि जर तुम्हाला वर्णांबद्दल डिटेलमध्ये पाहायचं असेल तर या अगोदरचे जे वर्णविचाराबद्दलचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा, प्लेलिस्टमध्ये आहेत. आता याच्यानंतर पाहूया आपण बाह्यंतर प्रयत्नाबद्दल. बाह्यंतर प्रयत्न जे आहेत ते कोणकोणते आहेत पहा. बाह्यंतर प्रयत्न म्हणजे काय पहा. पहिले, वर्णाचा उच्चार करत असताना मुखामध्ये होणारी जी वर्णांची शेवटची हालचाल असते म्हणजेच बाह्यंतर प्रयत्न. जी सुरुवातीची हालचाल असते तिला आपण म्हटलं होतं अभ्यंतर प्रयत्न, आणि जी शेवटची हालचाल आहे तिला काय म्हणायचं? बाह्यंतर प्रयत्न. आणि हा बाह्यंतर प्रयत्नाचा अनुभव काय? वक्ता आणि श्रोता या दोघांना सुद्धा होत असतो. आणि जो अभ्यंतर प्रयत्न होता त्याचा अनुभव कोणाकोणाला होत होता? फक्त आणि फक्त वक्त्याला होत होता. आणि ह्या बाह्यंतर प्रयत्नाचा अनुभव कोणाकोणाला होतो? वक्ता आणि श्रोता या दोघांना पण होतो. आणि बाह्यंतर प्रयत्न किती प्रकारचे आहेत? 11 प्रकारचे. 11 प्रकारचे आहेत बाह्यंतर प्रयत्न. ते कोणकोणते आहेत पहा. प्रत्येकाचा अर्थ पाहून घेऊ पहिले, नंतर पाहू कोणकोणते आहेत. पहिलं आहे विवार. विवार, विवार म्हणजे काय? कंठाचा विकास, म्हणजे जो कंठ आहे त्याचं एक्सपान्शन व्हायला लागतं. दुसरं आहे संवार. संवार म्हणजे कंठाचा संकोच. नंतर आहे श्वास. श्वास म्हणजे श्वास वेगाने बाहेर पडतो. नाद. नाद म्हणजे काय? नादरूपी अनुस्मरण होते. घोष. घोष म्हणजे आवाज घुमतो. अघोष म्हणजे आवाज घुमत नाही. अल्पप्राण म्हणजे काय? कमी प्राणवायू लागतो. महाप्राण म्हणजे महा म्हणजे जास्त, आणि प्राणवायू जास्त प्राणवायू लागतो तो महाप्राण. उदात्त म्हणजे काय? जे स्वर असतात त्याला उंच आवाजात आपण उच्चारण करतो त्याला म्हणतात उदात्त. आणि अनुदात्त म्हणजे काय? जे खालच्या आवाजात उच्चार केले जातात. आणि स्वरित म्हणजे काय? मध्यम आवाजात ज्याचा उच्चार करतो. हे झाले बाह्यंतर प्रयत्न. कोणकोणते? विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण आणि उदात्त, अनुदात्त, स्वरित. हे सगळे झाले 11. आणि त्यांचा अर्थ आता कुठे कोणते आहेत ते पाहू. त्या पहिले पहा, हे जे आपण मराठीमध्ये लिहितो क, हे जे स्पर्शवर्ण आहेत क वर्ग, च, ट, त, प. आणि ह्या प्रत्येकाला आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी अशी ओळ लिहिलेली आहे. आणि इथून पुढे आपण फक्त हे पूर्ण जर आपल्याला लाईन लिहायची असेल तर त्या जागी फक्त आपण 5 लिहू. ही चौथी लाईन लिहायची असेल तर त्या जागी फक्त 4 लिहू. असं सगळ्यांनी हे समजून घ्या. हे कशासाठी दिलेलं आहे की हे 5 लिहिलं तर म्हणजे पूर्ण 5व्या ओळीमधले सर्व वर्ण येणार तिथे. 3 लिहिलं तर 3ऱ्या ओळीमधले सर्व वर्ण येणार. इथे खाली जे पण लिहिलं आहे पहा. हे जे आपण 11 भेद पाहिले बाह्य प्रयत्नाचे ते पहा. संवार, नाद, घोष. सर्वात पहिले संवार, नाद, घोष ह्या 3 मध्ये काय काय येतात? कोणकोणते येतात पहा. हश प्रत्याहार. हश प्रत्याहारामध्ये जेवढे पण वर्ण येतात ते येतात संवार, नाद, घोष मध्ये. ते हश प्रत्याहारामध्ये जे येणार आहेत ते कसे आहेत? मृदू व्यंजन आहेत. कोणकोणते आहेत ते हश प्रत्याहारामधले? माहेश्वर सूत्रानुसार प्रत्याहार कसे बनवायचे ते काल पाहिलं होतं पहा. ज्यांनी पाहिलं नाही तो प्रत्याहार निर्मितीचा व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये आहे डिटेलमध्ये. आता हे पहा, हश प्रत्याहारामध्ये कोणकोणते येतात? ह, य, व, र, ल. आणखी हे जे 5, 4, 3 म्हणजे हे 5व्या ओळीतले, 4थ्या ओळीतले आणि 3ऱ्या ओळीतले हे सर्व येणार संवार, नाद, घोषमध्ये. आता पहा विवार, श्वास, अघोष. विवार, श्वास, अघोषमध्ये काय काय येणार? खर प्रत्याहारामधले म्हणजेच कठोर व्यंजन जे की आहेत पहा. हे 2 आणि 1. 2 आणि 1 म्हणजे काय? ही दुसरी लाईन आणि ही पहिली लाईन. हे पहा 2, 1 आणि श, श, स हे असणार विवार, श्वास, अघोष. नंतर आहे अल्पप्राण. अल्पप्राणमध्ये काय? पहिली, तिसरी आणि 5वी ओळ. पहिली, तिसरी, 5वी ही झाली अल्पप्राणची. आणि जी उरलेली दुसरी आणि 4थी आहे ती असणार महाप्राणची. पहा अल्पप्राण म्हणजे काय? पहिली, तिसरी, 5वी ओळ आणि अंतहस्त आहेत. अंतहस्त कोणते होते? यनो अंतहस्त म्हणजे यन प्रत्याहारामध्ये येणारे. यन प्रत्याहारामध्ये कोणकोणते येतात? य, व, र आणि ल हे सगळे काय आहेत? अंतहस्त. हे आहेत अल्पप्राण. नंतर पाहू महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? दुसऱ्या ओळीमधले आणि 4थ्या ओळीमधले. आणि उष्मवर्ण. उष्म कोणते आहे? शल, उमानह. शल, उमानह म्हणजे शल प्रत्याहारामधले. शल
प्रत्याहारामध्ये कोणकोणते? श, श, स आणि ह हे झाले ऊष्म, ते काय आहेत? महाप्राण. आणि दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतले, दुसऱ्या चौथीतले कोणते? ख, प हे, आणि चौथ्यातले हे घ, झ, ढ हे झाले महाप्राण. नंतर आहे उदात्त, अनुदात्त, स्वरित. हे सर्व जे आहेत ते आहे स्वर. स्वर. आता हे पहा, उदात्त, अनुदात्त, स्वरित बद्दल ज्यांना डिटेल पाहायचं त्याच्यासाठी पाहू. उदात्त म्हणजे काय? उदात्त म्हणजे याचं सूत्र आहे उच्चैर उदात्त ह. उच्चैर उदात्त म्हणजे काय? या स्वर वर्णांचा जे उच्चार आहे तो मुख तालूच्या वरच्या भागाने होतो. वरचा जो भाग आहे मुख तालूचा आपला, त्याच्या वरच्या भागानं ज्याचा होतो ते असतात उदात्त. आणि ह्या वर्णांना दर्शवण्यासाठी कोणते पण चिन्ह वापरत नाही, त्यांना असंच लिहितो, जसं सरळ सरळ अ, आ, इ, उ असं स्वर लिहितो. नंतर आहेत अनुदात्त. अनुदात्त म्हणजे काय? हे जे निश्चय अनुदात्त, निश्चय म्हणजे खालचा भाग. स्वर वर्णांचा उच्चार करताना मुख तालूचा जो खालचा भाग आहे त्याने त्याचा उच्चार होतो त्या स्वरांचा, त्याला म्हणतात आपण अनुदात्त. आणि या वर्णांना दर्शवण्यासाठी या स्वर वर्णांच्या खाली आपण क्षितिज रेखा म्हणजे अशी एक रेष दाखवतो खाली, आडवी रेष या वर्णांच्या खाली. निश्चय म्हणजे वर्णांच्या खाली जी रेष आहे आडवी ते काय दर्शवते? हे अनुदात्त आहेत. नंतर आहे स्वरित. स्वरितचं सूत्र आहे समाहारः स्वरितः. म्हणजे काय? ज्या स्वर वर्णांचा उच्चार मुख तालूच्या मधल्या भागाने केला जातो ते असतात स्वरित. आणि या वर्णांना दर्शवण्यासाठी काय करतो आपण? स्वर वर्णावर अशी लांबट रेषा दाखवतो, लांबट अशी अ वर अशी, आ, ई वर अशी वरची जी दाखवलेली आहे लांबट रेषा ती म्हणजे काय? हे स्वरित आहेत. हे झालं उदात्त, अनुदात्त आणि स्वरित बद्दल. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण ह्याच्या पुढचा पार्ट. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि हा पूर्ण वर्ण विचाराबद्दल आपण ह्या आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर वर्ण विचाराचं सर्व काही पाहून घ्या, त्यानंतर आपण संज्ञा प्रकरण चालू करू. ठीक आहे. थँक्यू सो मच.